नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत महालक्ष्मी गल्ली कळंबा कोल्हापूर या ठिकाणी. शीतल सुनील मगदूम आणि प्रियांका दयानंद शिंदे अशा या दोन वहिनी. तेव्हा आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार हे काही वेळात स्पष्ट होईल. पण त्याआधी दर्शन घेऊया या कळंबा इथल्या महालक्ष्मी मंदिरातल्या अंबाबाईचं आणि मग जाऊन भेटूया या दोन्ही कुटुंबांना. मगदूम वहिनींसारखा हट्टी दुसरं कोणीच नाही. प्रियंका वहिनी आपली चूक नवऱ्यावर ढकलतात. शीतल वहिनींना खूप बडबड करावी लागते. प्रियंका उठसूट माहेरी जाते. शीतल वहिनींना एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. प्रियंका वहिनींना शॉपिंगचं खूप वेळ आहे. शीतल ताईंना नेहमी येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर दया करायची खूप सवय आहे. नमस्कार. नमस्कार. पटकन एक उखाणा घ्यायचा. मंगल मूर्ती मंगल माते नमन करते तुला. सुनील रावांचे नाव घेते सौभाग्य अखंड दे मला. अरे वा, छान. आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे छोटी जाऊबाई. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. ह्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. ही मोठ्या जाऊबाईंची मुलगी. बरं. ह्या सासूबाई. नमस्कार. ह्या दोघी जावा जावा. जॉईंट फॅमिली आमची. जावा जावा. हा, सासूबाई जावा जावा. हे बघा काय म्हणाल्या. या म्हणाल्या सासूबाई जावा जावा. म्हणजे त्या दोघी जावा जावा. जावा जावा. मला वाटलं कुठे पाठवताय त्यांना. अजून कोण कोण झाले सगळ्यांची ओळख. आणि आहेत भरपूर. बरं, नमस्कार करतो सगळ्यांना. आणि त्याचबरोबर इकडे बऱ्याच जणी इतर उभ्या आहेतच. सगळ्यांची ओळख करून देताना खरं तर वहिनींना टेन्शन आलं होतं. त्याचबरोबर या बाजूला सुद्धा सगळा कळंब परिवार उभा आहे. तेव्हा आता या सगळ्यांना नमस्कार करून सुरुवात करतो आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही सांगा तुमचं बालपण कुठलं, माहेर कुठलं? माझं माहेर कोल्हापूर. कोल्हापूरला कुठे? नेहरू नगर आयसोलेशन हॉस्पिटल. किती लांब आहे इथून? 15 मिनिटात होते. आणि मग लग्नाचं कसं काय जमलं? लग्नाचं आमच्या घरच्यांचं म्हणजे माझ्या भावाचे मित्र आमचे मिस्टर होते. भावाचे मित्र होते. माझ्या भावाची बेकरी आणि यांचं रेशनिंगचं दुकान दोन्ही जवळजवळ. बेकरी आणि रेशनिंगचं दुकान. म्हणजे बेकरीसाठी लागणारे गहू काय तुमचे मिस्टर द्यायचे का? नाही, असं काय नाही ना. तसं काय नाही. मग ते बेकरीत ते बसायचे, भाऊ बसायचा आणि यांचं दुकान असायचं. त्यामुळे त्यांचं येणं जाणं वगैरे होतं. मग त्यांची फॅमिली आमच्याकडे यायची, आमची त्यांच्याकडे जायची. मग आमच्या मिस्टरांना असंच काय मनात आलं, त्यांनी आई वडिलांना विचारलं काय आता लग्नासाठी. लग्नाचं काय की लग्नासाठी म्हणजे मंजुरी देणार काय. मग ते म्हटले मुलगीचं वय झाल्यानंतर बघूया. मग 18 वर लागल्यानंतर माझं लग्न झालं. लगेच 12वी झाल्यानंतर लग्न झालं. लगेच? तुम्ही पण वाट बघत होता? नाही. कधी 18 पूर्ण होत आहेत? बोलवा मिस्टरांना. हो या. नमस्कार. नमस्कार. बरं दुकानात बसून जमवलं. तुम्हाला अंदाज आला होता हे दुकानात त्याच्यासाठी देऊन बसतायत? नाही, कधीच आला नव्हता अंदाज. ते विचारल्यानंतर मला लक्षात आलं. हो, त्याच्या अगोदर नाही आलं. पण विचारल्यानंतर ते तिथेच बसायला लागले का नंतर बंदच झाले? मग घरीच यायला लागले. घरीच यायला लागले. पण तुमच्यामध्ये कुठला तरी हिंदी अभिनेता दडलाय असं मला वाटतं. नाही? होय होय. कोण हो? मला काय जो नायक आवडतं तेच दिसणार ना आपल्याला. कोण 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 ते तरी कळू द्या ना. त्यांना माहितीये की मला. तुम्ही सांगा ना. मला कुठे माहितीये, पण त्यांना माहिती असलं तरी. कोण? माझा आवडतं नायकच आहे सलमान खान. सलमान खान. दबंग. आता आपण एक खेळ खेळणार आहोत आणि या खेळामध्ये दोघांनी मिळून मनोरा रचायचा. 8 थर जर झाले, 8 थर व्हायला पाहिजे, कारण हे होम मिनिस्टरचं 8वं वर्ष आहे. 8 वर्ष पूर्ण झाले आणि 9व्या वर्षात होम मिनिस्टर जात आहे. 8 थर करा आणि 2000 रुपये बक्षीस मिळवा. वेळ सुरू झाली. वेळ आहे 2 मिनिटाची.
8 थर लावायचे ना. मिनिट झालेला आणि 1000 रुपये आतापर्यंत मिळालेले होते, पण घालवलेले 30 सेकंद आहेत. घाई करा अजूनही. चार झालेले आहेत. 10 3 2 1 वेळ संपली. 1 2 3 4 5 6 अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तुमच्या यशाची उंची कायम वाढत राहो ही महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो आणि जाऊन भेटतो समोरच्याच घरातल्या शिंदे वहिनी. नमस्कार. नमस्कार. उखाणा घ्या. कळंबा ते मुंबई पेरल्या होत्या तुरी. तुरी. हा तुम्ही आलेला तुरत. पेरत तुरी. हा. दयानंदचं नाव घेते. आदेश भाऊजी पैठणी घेऊन आले घरी. अरे वा. अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. द्या ओळख करू. हे सासूबाई ह्या सासरे. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या नंदूबाई. नमस्कार. त्या माझ्या आत्या. हे माझे धीर. ह्या माझ्या दोघी चुलत सासूबाई. ती माझी आई. ते माझे वडील. हा. आणि हे सगळे आमचं मित्रपटी. अरे वा वा. खूप बोललात त्या मानाने. आज पहिल्यांदा या परिसरात यांचा आवाज ऐकायला मिळाला असेल सगळ्या. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कसं जमलं लग्न? अरेंज मॅरेज. कुठे? इथेच कोल्हापूरमध्ये. तुम्ही माहेरच्या? माझं माहेर इथलाच कोल्हापूर. कुठे? आरके नगर. आणि मग काय कोणी प्रस्ताव कसा आणला? म्हणजे मध्यस्थी एक होते वधूवर सूचक असं मंडळ. बरं. काय करतात मिस्टर? हे सिव्हिल इंजिनियर आहेत पण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणजे बिझनेस व्यवसाय. आणि तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. बोलवा मिस्टरांना. अहो. नमस्कार. नमस्कार. आठवतो पहिला दिवस जेव्हा भेटलात एकमेकांना? आठवतो. चांगला आठवतो. कसं काय? चांगला आठवतो म्हणजे कसं की बघायच्या वेळेस तिने मला बघितलं असेल. मी भरपूर वेळा बघितलं असेल पण तिने मला त्यावेळेस बघितलं असेल. हो. ते लग्न ठरवतानाच आम्ही दोघं एकमेकांना बघितलेलं. आणि मग भेटलात कधी पहिल्यांदा? एंगेजमेंट झाल्यानंतर एंगेजमेंटच्या आधी फोन केला असं असं भेटायचं म्हणून. आली. तिने त्यावेळेस पहिल्यांदाच बघितलेलं होतं मला. कधी बघायला आलो तेव्हा गाडीवर बसली लगेच गेलो. पहिली भेट पहिल्यांदा भेटायचं होतं. मग काही नाही. मी मोबाईल दिला. अरे वा. पहिली भेट म्हणलं सर द्यायला लागणार. असं असतं का? मग तेव्हापासून आजपर्यंत देतात जात? त्यानंतर ते मोबाईल काय तिने वापरलाच नाही करत. नाही का हो? वापरला. 3 वर्ष वापरला. वापरला म्हणतात. 3 वर्ष वापरलो. ते म्हणतात आयुष्यभर जपून ठेवायला पाहिजे होता. मग का नाही ठेवला? ठेवलाय मी जपून. ते काय पण चांगलं आहे खोटं आहे. आता ते कुठे अडगळीत पडले नाही कर बघतोय मी. होय ना. हो, हो. आहे म्हणजे घरातच आहे. बरं. आता पुढचा खेळ. हा खेळ दोघांनी मिळून खेळायचा. 8 थर रचायचे. 8. वेळ सुरू झाली. एका वेळेला 1 1 2 नाही. आता 500 रुपयेच बक्षीस मिळालंय तुम्हाला. वेळ अजून आहे. 1.5 मिनिट झालंय. चला वेळ संपली आणि 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. आणि आता खेळाला सुरुवात करणार. हा तन्मणी कोण मिळवून देणार आता आपण बघणार आहोत किंवा कोणाला मिळणार. तुमच्यापैकी इकडे कोण येणार मदतीला? सीमा. ती माझी जावेची मुलगी. बरं. चला तुमची वेळ सुरू होते आता. मी जाऊबाई त्यांची. जाऊबाई. बोला. त्या बाजारात गेल्या ना कुठे जी किंमत सांगतात बाजार म्हणजे भाजी वगैरे विकणारी त्यांना मी सांगत असते की आपण कमी करून मागूया त्यांच्याकडे भाजी. तर ह्या नाही नको त्यांच्यावर ती जी किंमत देतात ना तीच किंमत त्यांना द्यायची.
त्याच्या व्यतिरिक्त द्यायची करायची नाही. त्यांच्यावर दया दाखवतात त्या. बरोबर आहे दया दाखवलं, कारण ते शेतकरी लोक असतात, नाही. बाहेरून लांबून ते आणलेले जादा असतात. पैसे आपल्यावर मागतात ना. ज्यादा पैसे जरी मागितले तर ते योग्यच नाही. देतात ना. त्यांचा आपण कोणतीही गोष्ट जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा आपला फायदा थोडाफार व्हावा हीच अपेक्षा असते. ती अपेक्षा असते पण त्यांची, त्यांची विकणाऱ्यांची. अपेक्षा असते आपण विकणाऱ्यांची. जरा मग कमी करून त्यांच्या मागितलं तर कामाचा चालतंय ना. मोबदला आपण त्यांना दिलाच पाहिजे असं तुम्हाला असं वाटतं? मला हा. वाटतं. बरं, नाही, एक मग मी लक्षात काय ठेवा, म्हणते? हे दोघेही शेतकरी, म्हणजे बिल्डिंग घराचं नाव सुद्धा शेतकरी, आणि शेतकऱ्यांना पैसे किती द्यायचे किंवा नाही द्यायचे याच्यावर चर्चा चालल्या आहेत दोघांना. बर बाबा बोला. मी या 20 माणसाच्या कुटुंबाचा प्रमुख आहे. हे घेताना मला विचारायला पाहिजे होतं, त्यामुळे माझं ऑब्जेक्शन आहे. असं होता कामा नाही एकत्र कुटुंबात. त्या दोघांनी नवरा बायकोने असं आमचं ठरलंय, पप्पा काय करायचं असं विचारायला पाहिजे होतं. त्यामुळं त्याचं घेणं, परस्पर घेणं हे चूक आहे. काय काय परस्पर घेणं? दागिना असेल काय असेल. दागिना? घाबरलो, मला वाटलं होम मिनिस्टर वाल्यांना इकडे आले ते चुकलं की काय म्हणतात. नाही. निघतो लगेच. कुठलीही खरेदी करताना पप्पांना विचारायलाच पाहिजे, पप्पांना माहिती पाहिजे. तुमचं काय सांगणं आहे पप्पांना? नाही, कसं आहे, पप्पा परवानगी देतात नाही देतात, कारण एवढं मोठं धाडस करायचं करू नको म्हणणार. कशाला करतो एवढं मोठं धाडस असे म्हणणार ना. कोणतीही वस्तू केली तर अगोदर पप्पांना सांगतो किंवा दाखवतो. हा, केल्यानंतर दाखवतो एवढाच नाही, मला फरक. दाखव. केल्यानंतर दाखवतो एवढाच फरक. घेतल्यानंतर दाखवली काय उपयोग आहे? फळ पडल्यानंतर पडले फळ, काय उपयोग आहे? करायच्या अगोदर करतो म्हणले की म्हणणार नको, बरं. एवढं कशाला धाडस करतो, कशाला आता काय गरज आहे असे म्हणणार. म्हणून आम्ही केल्यानंतर दाखवतो. बर, हे झाले 2 आरोप. अजून कोणाला काय सांगायचं? ती सारखी बाजारात तिकडे गेली, बदलती वस्तू तिला पाहिजे असती. साड्या नवीन पाहिजे असत्यात, दागिने पाहिजे असत्यात, नटायला फिरायला इकडं तिकडं पाहिजे असते सगळं तिला. बर, तिचा सारखा तो हट्ट असतोय मुलग्याकडे. हट्ट असतो, पण मी असं काय आईला सांगा, तुम्ही यांची बाजू घेताय. आहे हट्ट आहे, पण आम्ही हट्ट पुरं करतो तिची. आणि कसं आहे, त्या पण आपलं बजेट बघून किंवा आपली परिस्थिती बघून त्या हट्ट करतात. असं काय 2,000ची साडी आज पुढ्यात ठेवली, 5,000 रुपये आहेत, 2,000ची साडी त्या घेणार, 5,000ची काय घेणार नाहीत. हट्ट एवढा करणार नाही. मला कॉन्फिडन्स आहे. वेळ संपली आणि आता तुम्हाला काय म्हणायचं या सगळ्या आरोपांवर ते ऐकायचं. ते म्हणजे सासरे आमचे म्हणतात ते बरोबर आहे पप्पा, की आम्ही कधी सांगत नाही त्यांना. कसं आहे की जेव्हा त्यांना जास्त खर्च केलेला वगैरे आवडत नाही, मग तसं जर केलं तर आमच्या काय म्हणजे इच्छा पूर्ण होणार नाहीत ना. जे आम्हाला पाहिजे ते मिळणार नाही. सहानुभूतीनं काय असेल देऊ की एक काम करा, आत्ताच ठराव करून टाका, इथून पुढच्या ज्या काय गोष्टी कराल त्याला मान्यता आहे. त्या ऐकणारच नाही, त्यांचा स्वभाव आहे. हा, त्या ऐकणारच नाही, आणि हा बायकोच्या पुढे जात नाही. आजपासून म्हणजे उद्यापासूनच्या भविष्यासाठी एक बदल करायचा असेल तर चांगला बदल कोणता घडवणार स्वतःमध्ये, त्याच्यावरती ठरणार हे बक्षीस कोणाला द्यायचं. माझं चुकलंय, म्हणजे मी कधी मोठ्या म्हणजे त्यांना विचारलं नाही. मला विचारायला पाहिजे होतं त्यांना, की प्रत्येक गोष्ट घरातली काय जरी करताना त्यांना विचारल्याशिवाय आपण करू नये. मग आता इथून पुढे करणार, विचारणार. बाबा झालंय, तुमची फाईल मंजूर झाली आहे. पटत नाही. पटत नाही तुम्हाला? नाही. आणि त्याचबरोबर मी बाबांना असं सांगेन की बाबा तुम्हालाही सांगतो, पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे, आणि जोपर्यंत आपण थोडस समोरच्या पिढीच्या बदलत्या काळाप्रमाणे बदलणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट पटणार नाही बाबा. तेव्हा हा तन्मणी आज आमच्या वहिनीला मिळतोय. वहिनी आनंदी राहा, सुखी राहा. हा, चला आता जाऊया शिंदेंकडे. आणि नमस्कार. नमस्कार. वा, महालक्ष्मीच आहे माझ्या पाठीशी. फार गरज आहे, पण या घरात आता काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. पण हा तन्मणी कोण जिंकणार हे काही वेळात ठरणार आहे. आणि मला सांगा, यांच्या बरोबरीने मदतीला कोण पाहिजे तुम्हाला? दीर आणि त्या दीदी. धीर या, धीर तुम्ही इकडे या, कारण तुम्हीच देऊ शकता धीर. या, पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. काय सकाळी उठत नाही लवकर,
हो नाही उठत नाही. कसं होते साहेब मी सांगतो मला. नाही सांगतो ना मी. हा आरोप मला ह्याच्या आधी पण ती मला सांगायची व ती लवकर उठत नाही. कसं होते सांगा. रात्री झोपताना 12 वाजता आम्हाला. म्हणजे आमचं दुकान आहे, स्टोअरचं दुकान आहे. वडील 10:30 वाजता येतात. आईला सांगा. आईला सांगू. आईला सांगितले साहेब किती वेळा तरी पण आरोप घेतो की 12 वाजता झोपल त्यामुळे थोडा उशीर होणारच. आणि उठतोय लवकर पण हीच याला उठू देत नाही. काहीतरी चुकी. आता हे आम्हाला दोघांनाच माहिती पाहिजे. काहीतरी चुकीचं आहे. चला हात फोडून काढलाय. अजून कोण आरोप करणार आहे? फिरायला जास्त आवडतंय. कोणाला? सुनेला. एकटीला? नाही दोघात नाही. मग ते मुलाला का नाही बोलत? मग आता समजा मी जावांच्या घरी गेलो तर ही बी लगेच माहेरी उठून जाते. पण तिला विरंगुळा म्हणून जायला पाहिजेच ना. तिला बाहेर जायला विरंगुळा म्हणून हवा. एक दिवस साहेब कुठे एक दिवस कुठेतरी जाणार. तिला पण घरात बसून कंटाळा घरी पण नसते. घरी एकटे असते मग जाऊन येते. जा ना काय फरक. आईला सांगा. आईला सांगा. आईला सांगितलं साहेब मी तरी तक्रार करते. आईला सांगितलं होतं तरी सुद्धा. आम्ही सासवा कुठं निघालो की आमच्या पाठीमागणी येते. मग चांगलंच आहे की. चांगलं आहे की. प्रायव्हेट बोलायचं असते ना ते मला एक सांगा. सून सासूवरती लक्ष ठेवते हे पहिल्यांदा कळलं मला. पण आम्हाला ती नगून असते ना सगळं. आम्हाला तिघीच नको असते. सासूबाईंनाच नको असं तर ती तरी काय करणार. मग खरं तर जायला पाहिजे ना. आणि त्यांनी म्हणायला नको सून माझी एकत्र येत नाही सगळ्यांच्यात मिक्स होत नाही म्हणायला नको ना. आम्हाला तिघींना फिरायचं असतंय ना. त्यात ती मध्ये येते. हे मध्ये येते. नाही काहीतरी सांगते. काहीतरी आपलं टाइमपास करतात ते. आरोप करा जरा चांगले तरी करा. मस्त आरोप मस्त करा. मी कुठेतरी कमी पडायला पाहिजे असं काही. काय सांगू काय एवढे दिवस झाले खरं तिने आम्हाला सासू बनायचा चान्सच दिला नाही. एवढी शांत आहे. काय करायचं. एवढी शांत आहे. एवढी शांत आहे म्हणजे सासू झाल्या म्हणजे आरोप करणे म्हणजे आरोप नव्हे. होकार की आरोप. आरोप म्हणायचा. सासूबाईंना सासूसारखं वागता येत नाही. इतकी चांगली वागते हा आरोप. माझ्या मते केस संपलेली आहे. हा तनमणी द्या तुम्ही त्यांना लगेच. आणि आता कोण जिंकणार पैठणी काही वेळात स्पष्ट होणार आहे. समोर 5 ग्लास दिसत आहेत आणि छोटे छोटे चेंडू इथून टाकायचे आहेत. लक्षात ठेवा जर तो चेंडू ग्लासामध्ये गेला तर 10 गुण मिळणार. मग ग्लासमध्ये गेला तर 10 गुण आणि त्या 2 ग्लासांच्या मध्ये पट्टीला अडकला तर 5 गुण. अशा तऱ्हेने आपण बघणार आहोत की सगळ्यात जास्त गुणसंख्या या दोघींपैकी कुणाची होते. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे आतापर्यंत 30 ही गुणसंख्या आहे. पुढचे 5 नाही 10. आता पोझिशन चेंज होणार आहे. यांची गुणसंख्या आहे 10 आणि या वहिनींची गुणसंख्या आहे 30 आणि आता पुढचे 5. कोणत्याही क्षणी काही होऊ शकता लक्षात ठेवा या खेळात. नाही शेवटचा हा महत्वाचा चेंडू आहे.
मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही आपल्यासाठी भेट झी मराठीकडून. उपविजेत्या ठरल्या शिंदे वहिनी. शिंदे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या मगदूम वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. महालक्ष्मी गल्ली कळंबा कोल्हापूर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.